मसवड नगर परिषदेचं इलेक्शनची तारीख जसजशी जवळ येईल तसतसं प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये या ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळातून उमेदवार आपल्या नेत्यांसह घरभेटी देतात आणि प्रत्येकाला आपलं विजन समजावून देतात आणि त्याचबरोबर तिथल्या असलेल्या मतदारांची गाऱ्हाणेही ऐकतात. आज या प्रभागामध्ये सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई आहेत. ते स्वतः जातीनं यावर्षीच्या इलेक्शनमध्ये लक्ष घातलेलं आहे. ते रोज प्रत्येक उमेदवाराबरोबर गाव भेटी घर भेटी करतायत. आपण जाणून घेऊयात आतापर्यंतचा एक आढावा त्यांच्या नजरेतून. आज आता आम्ही सगळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये फिरतोय. आमच्या नगराध्यक्ष पदाच्या थेटच्या अधिकृत आमच्या उमेदवार आदरणीय भुवनेश्वरताई राजेमाने, त्याचबरोबर इथल्या ज्या आमच्या उमेदवार आहेत या प्रभागातल्या आरती गोंजारी आणि अतुल राऊत, हे सगळे उमेदवार घेऊन आम्ही सगळ्या मतदारांच्या घरभेटीचा कार्यक्रम घेतलेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही घरभेटी करतोय. आपण बघता या प्रभागामध्ये आता फिरत असताना तुम्ही जर तुमचा कॅमेरा थोडा बाजूला झूम करून दाखवला तर या प्रभागामध्ये बघा रस्त्यांची ही अवस्था आहे. प्रभागामध्ये कुठे स्वच्छता नाही, प्रभागामध्ये लोकांना पाणी मिळत नाही. सगळ्या महिलांची एकच समस्या की 15 दिवस पाणी मिळत नाही. कधीतरी या मसवडला एका दिवसाला पाणी मिळेल का असं महिलांच्या मनामध्ये आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या गावातली एक राजघराण्यातली सून ते सांगते की मी तुम्हाला दिवसाला एक दिवसाळ का होईना पाणी या गावामध्ये मिळवून द्यायचं मी काम करेन. आणि याच्यासाठी माझं या प्रभाग नंबर 7 मधल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मला एकदा आव्हान करायचंय. खऱ्या अर्थानं काम करणारी, खऱ्या अर्थानं गोरगरिबांचं हित बघणारी, सर्वसामान्य कुटुंबातली जी माणसं उभी आहेत आणि त्यांच्या जोडीला राजघराण्यातली सून पण आहे, या तिन्ही उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून द्यावं आणि एकदा 5 वर्षामध्ये मसवड शहरामध्ये काय होतंय याचा एकदा लोकांनी आढावा घ्यावा किंवा एकदा हे करून दाखवावं असं मी त्यांना आव्हान करतो. यासोबतच आपल्यासोबत या प्रभागातील तरुण उमेदवार आहेत. श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीने आपल्या पक्षामध्ये आपल्या पॅनलमध्ये सर्व तरुण आणि सर्वसामान्य घरातील उमेदवारांना संधी दिलेली आहे. आपण त्या उमेदवारांच्याकडूनही जाणून घेऊयात त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं कसं करतील. नमस्कार, मी अतुल राऊत. मी प्रभाग क्रमांक 7 मधून नगरसेवक पदासाठी निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. मला माझ्या पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलाय आणि जो माझ्या प्रभागातील मतदारांनी त्यांच्यासमोर सांगितलं म्हणजे प्रमाणे माझ्यावरती विश्वास दाखवलाय. माझ्या प्रभागातील सर्व समस्यांचा मी जेवढ्या ताकदीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या मतदारांचा विश्वास जो दाखवलेला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी आरती गोंजारी नगरसेवक म्हणून उभी आहे. मसवडमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत आम्ही ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आम्हाला विकासाची संधी द्यावी. यासोबतच मान तालुक्याचा मानबिंदू मान तालुक्याचे अधिकारी प्रभाकर देशमुख साहेब आहेत. त्यांनाही आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की गेले काही दिवस एक प्रश्न येतोय की इथला तरुण प्रत्येक वेळी बाहेर मेट्रो सिटीमध्ये जातोय, त्याच्यामुळे इथं व्यवसाय धंद्याची कुठलीही परिस्थिती नसल्यामुळं ही मुलं सगळी बाहेर जातात. आज आपण मसवड नगरपालिकेमध्ये अतिशय उत्साहानं आणि मोठ्या प्रमाणात उडी घेतलेली आहे की काही करून हे इलेक्शन आपल्याला जिंकायचं आहे, कारण मसवडचा विकास करायचा आहे. तर या प्रश्नांना उत्तर देताना आपल्याला काय सांगायचं आहे? मसवड नगरपालिका सगळ्यात जुनी नगरपालिका आहे. दुर्दैवाने या ठिकाणी मूलभूत सुविधा ज्या द्यायला पाहिजेत त्या पण दिल्या गेलेल्या नाहीत आणि सर्वसामान्य माणसाची अतिशय तीव्र प्रतिक्रिया आहे. पिण्याचं पाणी का मिळत नाही, गटार स्वच्छ का नाहीत, असं लोक विचारतायत आणि त्यांचं काही चुकीचं नाही, कारण ह्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करायला पाहिजेत. नगराध्यक्ष म्हणून आमच्या उमेदवार आहेत भुवनेश्वरी राजेमाने आणि अतुल राऊत आहेत, आरतीताई आहेत. हे सगळेजण हिरिरीनं या ठिकाणी भाग घेत आहेत, मनापासून बोलतायत आणि ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्याबरोबर रोजगाराचा प्रश्न मोठा मसवड आणि परिसरामध्ये आहे. मुलं अर्धवट शिकलेले आहेत, त्यांना स्किल डेव्हलपमेंटचा कुठलाही कोर्स दिलेला नाही आणि भविष्य काळात जरी MIDC झाली तरी इथल्या मुलांना संधी मिळणार आहे का, त्यांच्याकडे तेवढ्या कॅपॅसिटी आहेत का. यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम हातामध्ये घेऊन ह्या मुलांच्या हाताला काम द्यायला पाहिजे आपण, आणि ते आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही उद्दिष्ट ठेवलंय
की महिलांना सुद्धा स्वयंरोजगाराची कामं द्यायला पाहिजे, तिला रोज काम मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला जर नियोजन भविष्य काळात केलं तर या ठिकाणी सुविधा पण होतील आणि खऱ्या अर्थानं मसवड समृद्ध होईल. जी निवडणूक वॉटर मीटर गटर यावर आधारित असते, हे सोडूनही काही मूलभूत प्रश्न असतात की जे उद्योगधंदे वाढले पाहिजेत, युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हाच जाहीरनामा घेऊन, जाहीरनामा नव्हे तर शपथनामा घेऊन श्री सिद्धनाथ नागरिक आघाडी या प्रचारामध्ये आघाडीवर आहे.